नमस्कार मित्र हो. आज आपण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे स्थित वेरूळच्या लेण्या ज्या आहेत, या वेरूळच्या लेण्यांचं अत्यंत बारकाईने या ठिकाणी दर्शन करणार आहोत. मित्र हो, महाराष्ट्रातील औरंगाबाद पासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर वेरूळ असून हे हिंदू तसेच बौद्ध व जैनांचे तीर्थयात्रा स्थळ आहे. भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाचा जगात वरचा क्रमांक आहे. एलोरा शब्दाची उत्पत्ती एलापुरा वा इलापुरा या नावापासून झालेली असून हे इसवी सन पूर्व 700 ते 900 शतकापूर्वी राष्ट्रकूट वंशाच्या राजधानीचे स्थळ होते. याही पूर्वीच्या मागच्या काळात हा विभाग वाकटाक लोकांच्या नियंत्रणाखाली होता व हे लोक अजिंठा कला शैलीच्याच लोकांचे वंशज होते. योगायोग व अनुकूल परिस्थितीच्या संयोगाने एलोरा हे स्थळ डोंगर पायथ्यातील दगड कापून निर्माण केलेल्या भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय व बहुमूल्य असे भांडारगृह बनले. नाना रंगरूप छटा निर्माण करणाऱ्या मूर्तीचा आविष्कार येथे करण्यात आला आहे, ज्याची सुरुवात बौद्ध कलेने होऊन ब्राह्मणी कलेचे स्थित्यंतर दर्शवून जैन श्रद्धेने समाप्ती झालेली आहे. याच चांगल्या कारणामुळे या शिल्पकलेला प्राचीन भारतीय स्मारक कलेचा अपूर्व ठेवा असे नामानिधान झालेले आहे. मित्र हो, वेरूळ लेण्यांचा इतिहास जो आहे, हा इतिहास अत्यंत अद्भुत आहे. महाराष्ट्राचा प्रथम राजवंश म्हणजे पैठण तालुका किंवा जिल्हा औरंगाबाद मधील जे सातवाहन प्रतिष्ठानचे राजे होते, त्यांची सत्ता वेरूळ भागावर होती. वेरूळ जवळच्या कन्नड तालुक्यातील पितळखोरे येथील लेणी सातवाहनांच्याच काळात खोदली गेली, पण प्रत्यक्ष वेरूळ लेणींशी सातवाहनांचा संबंध नाही. तसाच तो सातवाहनानंतर आलेल्या वाकटाक राजवंशाचाही नाही. यानंतर वातापी म्हणजेच बदामी किंवा तालुका बदामी, जिल्हा विजापूर, सध्याचे कर्नाटक राज्य येथील महाप्रतापी चालुक्य वंशाची सत्ता महाराष्ट्रावर स्थापित झाली. वेरूळ येथील अगदी प्रारंभिक लेण्यांचे खोदकाम त्यांच्या राजाश्रयाखाली सुरू झाले असावे असे मानण्यास प्रबळ पुरावे आहेत. विशेषतः लेणी क्रमांक 14, 21 आणि 29 मध्ये हे प्रकर्षाने जाणवते. आता आपण प्रवेश करत आहोत लेणी क्रमांक 16, की जिला कैलाश लेणी म्हणून ओळखलं जातं. मित्र हो, आपल्या अद्वितीय, अप्रतिम आणि अनुपम शिल्प सौंदर्यासाठी अवघ्या जगात विख्यात असलेले कैलास शिल्प रसिकांचा स्वर्ग, कला रसिकांचे नंदनवन ही संपूर्ण लेणी अतिशय सुंदर चित्रांनी रंगवलेली होती. म्हणून या लेणीला रंगमहाल म्हणतात. महानुभव साहित्यात याचे नाव माणिकेश्वर असे होते. अखंड खडकात कोरून काढलेले हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे असे एकमेव मंदिर आहे. त्याची भव्यता पाहून नेत्र विस्फारतात, मन आश्चर्याने भरून येतं आणि त्याच्या अप्रतिम शिल्प सौंदर्याने हृदय आनंदाने प्रफुल्लित होते. गोपूर जी लेणी आहे, या लेणीत प्रवेश करण्यासाठी समोर भव्य गोपूर आहे. गोपूर म्हणजे दुमजली व अनेक मजली प्रवेशद्वार. गोपुराच्या दर्शनी भागावर अतिशय मनोरम शिल्पाकृती आहेत. प्रवेशिका घेण्याच्या खिडकीपाशी शिवाचे ललाट तिलक नृत्य म्हणजेच नर्तकाचे शरीर इतके लवचिक असावे की त्याला आपल्या पायाच्या अंगठ्याने आपल्या कपाळावर तिलक करता याव्या. शिव कटिहस्त कमरेवर हात ठेवलेला ही शिल्पे भव्य आहेत. यानंतर शिवलिंगोद्भव हे शिल्प आहे, पण ते पार नष्ट झाले आहे. यानंतर समोरच्या भिंतीवर अष्ट दिक्पालांच्या 8 दिशांचे 8 रक्षक देव यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. त्यापैकी क्रमाने मेंढ्यावर आरूढ अग्नी, आग्नेय दिशेचा रक्षक, हरिणावर आरूढ वायू म्हणजेच वायव्य दिशेचा रक्षक, मयुरावर आरूढ कुमार कार्तिकेय, मकरावर आरूढ वरुण म्हणजेच पश्चिम दिशेचा रक्षक ही शिल्पे कोरली आहेत. आता आपण गोपुराच्या प्रवेशद्वारापाशी येतो. गोपुराची भिंत आणि प्रवेशद्वार यांच्या कोपऱ्यात नाग आणि नागिनीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला मकरावर आरूढ गंगा आणि उजव्या बाजूला कासवावर आरूढ यमुना यांचे अलंकरण आहे. यमुना देवीला ओलांडून पुढे कोपऱ्यात पुन्हा नाग आणि नागिनी आहेत. हे युगुल अधिक सुंदर आहे. नाग त्रिभंगी ठाणात मान, कंबर आणि पायात वाकलेला उभा आहे. त्याच्या मस्तकावर 5 फणे आहेत. नागरागणी बाजूस उभी आहे, तिच्या मस्तकावर एकच फणा आहे. त्यानंतर उत्तर दिशेचा स्वामी ऐरावतावर आरूढ इंद्र आणि दक्षिण दिशेचा स्वामी रेड्यावर आरूढ यम आहे. यानंतर विष्णूचे वराह, वामन आणि नरसिंह या आकाराच्या भव्य मूर्ती क्रमाने येतात. गोपुराच्या भिंतीच्या वरच्या भागाला पहा. विशेषतः प्रवेशिका खिडकीजवळ छोटी छोटी कपिशीर्षे कमानी कोरलेल्या आहेत. त्यात घंटा टांगलेल्या आहेत. त्यातल्या काही वाऱ्याने डोलताना दाखविल्या आहेत. नाद येत नाही इतकेच या घंटाच्या वर सुभद्रा हरणाचे शिल्प आहे. आता आपण गंगा यमुनांच्या प्रवेशद्वाराशी येतो. आत प्रवेश करताच 2 बाजूला 2 मुनी चौरंगावर बसलेले आहेत. ते देवगुरु बृहस्पती आणि दैत्यगुरु शुक्राचार्य असावेत अथवा व्यास वाल्मिकी असावेत. आता आपण आत प्रवेश करतो. उजव्या डाव्या बाजूला 2 कक्ष आहेत. ते पुजारी वर्गाची निवासस्थाने वा पूजा सामग्री ठेवण्याच्या जागा असाव्यात. अतिथी साधू संन्याशांच्या निवासांचीही सोय तेथे होईल.
समोरच्या दारावर शंखनिधी आणि पद्मनिधी यांचे अंकन आहे. पृथ्वीच्या पोटात अक्षय द्रव्याचे 9 साठे आहेत, त्यांना नवनिधी म्हणतात. त्यापैकी हे 2, डाव्या बाजूचा शंखनिधी त्याच्या हाती शंख आहे, उजव्या बाजूचा पद्मनिधी त्याच्या हाती कमल आहे. हे द्रव्याचे साठे मनुष्य रूपाने दाखविले आहेत, म्हणून ते श्रीमंत लोकांसारखे लठ्ठ, ठेंगणे, ढेरपोटे आणि सुखासीन असे दिसतात. आत शिरताच डाव्या हाताला गणेशाची भव्य मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी शेलाट्या अंगाच्या आणि अतिशय प्रमाणबद्ध अंगलटीच्या 2 चामराधारणी आहेत. गणेशाच्या समोरच उजव्या हाताच्या भिंतीवर महिषासूर मर्दिनी आहे. तिने अतिशय आवेशाने आपल्या त्रिशूल महिषासुराच्या देहात रुतवला आहे. ही राष्ट्रकूट नरेशांची कुलदेवता असावी असा तर्क करता येतो. या द्वारातून थोडे पुढे जाताच समोर गजलक्ष्मीचे भव्य शिल्प आहे. कमळांच्या वेलीने भरलेले सरोवर आहे. त्यात मासे, हंस आदी प्राणी आहेत. कमळाची पाने काही ठिकाणी दुमडली आहेत. हंस, मासे या पानांच्या मानाने थोडे अधिक खोल कोरलेले आहेत, त्यामुळे या सरोवराला जणू त्रिमिती परिमाण लाभलेले आहे. या सरोवरातील एका उत्फुल्ल कमळावर लक्ष्मी बसलेली आहे. कमळाच्या पाकळ्यांवर काही अक्षरे कोरलेली होती. लक्ष्मी पद्मासनातच बसली आहे. तिचे दोन्ही हात नष्ट झाले आहेत, पण त्यापैकी एक अभय मुद्रेत आणि एक वरद मुद्रेत असावा. गजलक्ष्मीच्या कमलासनाजवळ 2 बाजूला 2 पुष्ट गजराज आहेत. ते सरोवराच्या जलातून कलश भरीत आहे. दुमडलेल्या पायाने कलश पाण्यात ढकलत सोंडेने ते जलात बुडवून भरून घेण्याचा त्यांचा डौल अतिशय जिवंत वाटतो. त्यांच्या गळ्यातील घंटा हलत आहेत. त्यांनी भरून दिलेल्या कलशांनी वर 2 गजराज गजलक्ष्मीचा मस्तकाभिषेक करीत आहेत. असा हा सतत अभिषेक चालू आहे. आकाशात देवांनी हा जलाभिषेक पाहण्यासाठी आपापल्या वाहनावर आरूढ होऊन गर्दी केली आहे. गजलक्ष्मीच्या उजव्या बाजूच्या अर्धस्तंभावर एक मोठा शिलालेख होता. तेथील 1-2च अक्षरे आता शिल्लक राहिली आहेत. गजलक्ष्मीच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात श्री चक्रधर प्रभूंचे बसण्याचे स्थान आहे. महानुभाव पंथीय भक्त तेथे वंदन करतात. आता डावीकडे वळताच कोपऱ्यात महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहे. तिच्या हाती धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता आहे. ती आवेशाने महिषासुरावर संधान करते आहे. तरीही महिषासूर चाल करून पुढे येत आहे. तिच्या सिंहाने काही राक्षक पायदळी तुडवले आहेत. देवीच्या मस्तकावर छत्र चामरे आहेत. शिल्प अतिशय गतिमान आहे. यानंतर अगदी कोपऱ्यात श्रीकृष्णाचे गोवर्धन उद्धरणाचे शिल्प आहे. यानंतर एक अगदी साधे पण भावपूर्ण शिल्प शिव पार्वतीचे आहे. शिव उदासीन, मान झुकून प्रपंचातून बाजूला होणारा आणि पार्वती त्याच्या खांद्यावर हात ठेवून मायेने त्याला पुन्हा संसारात ओढणारी. यानंतरचे शिल्प आहे रतिमदनाचे. मदन आणि रती हे प्रेमाचे अधिष्ठाते. देवी रती ही प्रमाणबद्ध शरीराची आहे. मदन हाही पुरुषी सौंदर्याचा आविष्कार आहे. त्याचे धनुष्य उसाचे आहे. बाण फुलांचे असतात. त्यांच्या ध्वजावर मकर आहे, म्हणून मदनाला मकर ध्वज म्हणतात. यानंतरचे शिल्प गरुडावर आरूढ विष्णूचे आहे. आता आपण गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नदी देवतांच्या देवकोष्ठापाशी येतो. राष्ट्रकूट काळी उत्तर भारताची राजधानी होती कान्यकुब्ज. आजचे कन्मौज ते आहे गंगा यमुनेच्या प्रदेशात. ते राष्ट्रकूटांनी जिंकले. त्यांच्या या उत्तर विजयाचे प्रतीक म्हणून या नद्यांची मानवी रूपे येथे कोरली आहेत. गंगा मध्यभागी मकरावर उभी आहे. मकर हा मिश्र प्राणी आहे. त्याला हत्तीची सोंड, मगरीचे मुख, माशाचे शरीर, सिंहाचे पाय आणि मोराचा पिसारा असतो. गंगा सरपतळ प्रमाणबद्ध शरीराची आणि किंचित लंबगोल चेहऱ्याची आहे. तिच्या अंगावर अगदी नेटके मोजके अलंकार आहेत. ती सरळ उभी आहे. शरीरात कुठेही बाक नाही. या स्थितीला समभंग म्हणतात. हे संयमाचे आणि वैराग्याचे सूचन असते. गंगेच्या जवळ उजव्या बाजूला यमुना आहे. ती कासवावर उभी आहे. तिची उभे राहण्याची शैली त्रिभंग आहे. ती मानेत, कमरेत आणि गुडघ्यात पाकली आहे. त्रिभंग शैलीत रसिकतेचे, शृंगाराचे सूचन असते. डाव्या बाजूला कमलावर उभी सरस्वती आहे. या तिन्ही मूर्ती मूळ खडकातून अतिशय ठसठशीत उठावात कोरून काढल्या आहेत. मानस्तंभ, गजराज आणि रायांगण हे जे आहेत हे कैलास लेणीच्या अंगणात 2 उत्तुंग मानस्तंभ उभे आहेत. ते प्रत्येकी 56 फूट उंचीचे आहेत. त्यावर शिवाचे मानचिन्ह त्रिशूल आहेत. याच अंगणात 2 भव्य गजराज आहेत. ते आता भग्न झाले आहेत. या अंगणाला महानुभाव साहित्यात रायांगण म्हटले आहेत. श्री चक्रधर प्रभू येथे भोजनोत्तर शतपावली करीत. शिव गजांतक. गंगा, यमुना, सरस्वतीच्या देवकोष्ठाजवळच्या मानस्तंभाजवळ मार्गात नदी मंडपाच्या डाव्या भिंतीवर शिव तांडवाचे शिल्प आहे. शिवाने आपला हात हत्तीच्या सोंडेसारखा लोंबता ठेवला आहे. या करणाला गजकरण म्हणतात.
आता बाजूच्या पायऱ्या चढून आपण गजलक्ष्मीच्या मागच्या भागात येतो. येथे शिवाच्या गजांतक म्हणजेच गजासूर संहार मूर्तीचे अतिभव्य आणि अतिशय गतिमान शिल्प आहे. डाव्या बाजूला गजासूर अगदी हत्तीच्याच स्वरूपात उभा आहे. शिवाला 10 हात आहेत. एका हाताने गजासुराची उपद्रवकारी सोंड धरून ठेवत त्याने आपल्या त्रिशूलाने मोठ्या आवेशाने गजासुराचे मस्तक भेदले आहे. त्याच्या एका हातात पानपात्र आहे. 2 हातांनी त्याने पडते आकाश सावरले आहे. 2 हात कमरेवर ठेवून तो तांडव नाचण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या जटा सैरभैर उधळल्या आहेत. दात ओठात रुतले आहेत. त्याच्या गळ्यात नरकपालांचे यज्ञ पवित आहे. पार्वती शिवाचा पराक्रम छातीवर हात ठेवून विस्फारित नयनांनी पाहते आहे. शिव तिच्या गालाला स्पर्श करून तिला धीर देत आहेत. याच शिल्पपटात काल, काली, योगिनी, शिवगण आदी आहेत. शिव योगीश्वर याच शिल्पासमोर शिव योगीश्वरांचे शिल्प आहे. शिव अस्वस्थ वृक्षाखाली कमलपुष्पावर पद्मासनात बसले आहेत. हात तुटले आहेत, पण एका हातात टपोरे कमलपुष्प, एक हात वरद मुद्रेत, एका हातात नाग आणि एका हातात अक्षमाला आहेत. आपल्या डाव्या हाताला मकरावर आरूढ वरुण, हरिणावर आरूढ वायू, मेंढ्यावर आरूढ अग्नी आणि बैलावर आरूढ ईशान आहेत. आपल्या उजव्या हाताला ऐरावत म्हणजेच हत्ती आरूढ इंद्र, रेड्यावर आरूढ यम, मेंढ्यावर आरूढ निरुती आणि मानवावर आरूढ कुबेर आहे. खाली शिवाचे उपासक ध्यानस्थ आहेत. भक्त मृदुंग, टाळ आदी वाद्य वाजवत आहेत. शिव योग साधनेत मग्न असल्यामुळे येथे पार्वती नाहीये. योगीश्वर शिवाला सम्मुख ठेवून आपण डावीकडून बाहेर निघू. लगेच उजव्या हाताच्या भिंतीवर रावण कैलास हलवतो हा शिल्पपट आहे. यात रावणावर चालू जाणारा गणेशी आहे. आता पायऱ्या दिसतात. या प्रवेशद्वारापाशीच अस्सल मराठमोळे पागोटेत लिहिलेला द्वारपाल दिसतो. पायऱ्या चढून जाताना शिवाची अंधकासुरवध मूर्ती दिसते. मुखमंडप. आता आपण सभामंडपासमोरच्या मुखमंडपात येतो. पायऱ्या जिथे संपतात तेच वर शिवाचे गंगाधर रूप कोरले आहे. शिवगंगावतरण हा फार सुंदर शिल्पपट आहे. डाव्या बाजूच्या अगदी वरच्या भागात मस्तकावर अग्निकुंभ घेऊन तपस्या करणारा भगीरथ आहे. लगेच बाजूला भगीरथ स्वर्गातून प्रकट झालेल्या गंगेला वंदन करतो आहे. गंगा स्वर्गातून उतरते आहे. ती अर्ध मानवी अर्ध जलरूप आहे. ती सरळ पृथ्वीवर पडली तर पृथ्वीचा नाश होतो, म्हणून ती शिवाने मस्तकावर धारण केली. ती शिवाच्या जटेतून बाहेर पडली. ती जणू राजाच्या यज्ञाचा विध्वंस करीत धावली. तिने पिऊन ती टाकली. मग ती त्याच्या कानातून बाहेर पडली. मग तिला जान्हवी नाव पडले. तपस्यारत भगीरथाच्या खालीच जणू राजाचे रेखाटन आहे. तिथून ती पाताळात गेली. तिने सगरपुत्रांचा उद्धार केला. खाली सगरपुत्र आणि त्यांच्या अश्वमेध देशाचा घोडा दिसतो आहे. पार्वतीपतीचे मस्तकी गंगा धारण करण्याचे महान पराक्रम कृत्य कौतुकाने पाहत आहेत. मुखमंडप जे आहे, चित्रांचे अवशेष. मुखमंडपाच्या छतावर चित्रांचे अवशेष आहेत. यातही 2 वेगवेगळ्या काळातले 2 स्तर स्पष्ट दिसतात. छतावर विशाल कमलपुष्प आहे. कैलास लेणी एका अखंड प्रस्तरातून कोरलेली आहे. तेव्हा छतावर हे कमळ कोरताना कलाकाराला किती कष्ट पडले असतील, स्वतःला कसे उलटे टांगून घ्यावे लागले असेल, या कल्पनेनेच आपण अगदी थक्क होतो. मित्रहो, शिवगंगावतरण हा फार सुंदर शिल्पपट आहे. डाव्या बाजूच्या अगदी वरच्या भागात मस्तकावर अग्निकुंभ घेऊन तपस्या करणारा भगीरथ आहे. लगेच बाजूला भगीरथ स्वर्गातून प्रकट झालेल्या गंगेला वंदन करतो आहे. गंगा स्वर्गातून उतरते आहे. ती अर्धमानवी अर्ध जलरूप आहे. ती सरळ पृथ्वीवर पडली तर पृथ्वीचा नाश होतो, म्हणून ती शिवाने मस्तकावर धारण केली. जो मुखमंडप आहे, मुखमंडप चित्रांचे अवशेष जे आहेत. मुखमंडपाच्या छतावर चित्रांचे अवशेष आहेत. यातही 2 वेगवेगळ्या काळातले 2 स्तर स्पष्ट दिसतात. छतावर विशाल कमल पुष्प आहे. कैलास लेणी एका अखंड प्रस्तरातून कोरलेली आहे. सभामंडप अतिशय भव्य आणि विशाल आहे. त्याचे छत 16 प्रचंड स्तंभांनी तोलून धरले आहे. या स्तंभाचे 4-4चा 1 याप्रमाणे 4 गट केलेले आहेत. त्यामुळे अधिक या चिन्हांच्या आकाराची भरपूर मोकळी जागा मध्ये सुटली आहे. या योजनेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नंतरची जी अप्रतिम चित्र आहेत ती म्हणजेच शिवतांडवांची. शिवतांडव चित्र जी आहेत ही आता आपण गर्भगृहाकडे तोंड करून ज्यावेळेस उभे राहतो त्यावेळेस आपल्याला ती स्पष्ट दिसतात. उजव्या बाजूच्या सज्जाच्या दरवाजाच्या द्वारपट्टिकेवर खालच्या बाजूने शिवतांडवाचे अप्रतिम असे चित्र आहे. लाल, पिवळे आणि केशरी रंगात रंगवलेले हे चित्र एकदम डोळ्यात भरते. शिव एक पाय उचलून हाताने नृत्य मुद्रा दाखवित तांडव नाचत आहेत.
त्यांच्या डोक्याच्या मागे सुंदर प्रभामंडल आहे. ह्यामध्येच मित्रहो आणखी एक माणिकेश्वर लिंग, हे सुद्धा अतिशय नयनरम्य असं या ठिकाणचं चित्र आहे. हे सुद्धा बघण्यासारखं आहे. गर्भगृहात ज्यावेळेस विशाल शाळुंक आणि शिवलिंग आहेत, यांना ज्यावेळेस आपण प्रवेश करतो, आपल्या नयनांनी बघतो, त्यावेळेस महानुभाव साहित्यात याला माणिकेश्वर लिंग म्हटले आहे. याविषयीची कधी अशी येलापूर वेरूळ येथील राष्ट्रकूट राजांना 2 राण्या होत्या. थोरली कृष्णावती आणि धाकटी माणिकावती. कृष्णावतीच्या उत्कट भक्तीला बोलून शिव ऐलापुरात स्वयंभू प्रकट झाले. राणीने त्यावर सुंदर देऊळ बांधले, ते कृष्णेश्वर मंदिर. धाकट्या राणीच्या माणिकावतीच्या अंगी सवतीमत्स्वर संचारला. तिने हट्ट धरला राजाजवळ की असेच मंदिर माझ्या नावे बांधा. त्याचा कळस पाहूनच ती अन्नग्रहण करीना, तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही. राजा विचारात पडला, हे घडायचे कसे? समस्या सोडविली. धुमार म्हणजे नामक शिल्पीनं त्याने वेरूळच्या पहाडात आधी कळस कोरून काढला. तो पाहून माणिकावतीने आपल्या उपवासाचे पारण केले. मग शिल्पीने खाली कोरत येत अवघे मंदिर कोरून काढले. म्हणून कैलास मंदिराविषयी म्हणतात, आधी कळस मग पाया. तशा सर्वच लेणीवरून खाली अशाच खोदाव्या लागतात. पण महाराष्ट्रात आधी कळस मग पाया हे कैलास मंदिराच्या बाबतीतच विशेषत्वाने वापरतात. या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हा राष्ट्रकूट नृपती कृष्ण प्रथम शुभतुंग अकालवर्ष याने त्यावर रत्नमाणिकांचा अभिषेक केला होता. आणि प्रदक्षिणापथ गर्भगृहाला उजवी घालून आपण प्रदक्षिणापथ येतो. येताच डाव्या हाताला विशाल गणेश आहे. त्याच्या पुढे छोटे उपमंदिर आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला अतिशय रेखीव मिथुन शिल्पे आहेत. यातील स्त्रियांच्या केशरचना आणि त्यांच्या अंगावरचे नाजूक अलंकार लक्ष वेधून घेतात. वर भिंतीवर आकाशातून देवाच्या सेवेसाठी पुष्पहार अगदी हाती घेऊन येणारे विद्याधर आहेत. वळताना उजव्या हाताला भिंतीवर शिवाचं अर्ध नारीश्वर रूप आहे. शिव आणि शक्ती एकाच देहात सामावले आहेत. उजवा भाग शिवाचा पुरुष रूप आणि डावा भाग पार्वतीचा स्त्री रूप दाखविला आहे. प्रदक्षिणापथात एकूण 4 उपमंदिरे आहेत. ती आणि मुख्य मंदिर मिळून पंचायतन प्रासाद सिद्ध होतो. मित्रहो, शिवलिंगोद्भव मूर्ती तर अत्यंत अद्भुत आणि अपार आहे. आता आपण पुन्हा सभामंडपात येतो. तेथून समोरच्या मुखमंडपात आता डावीकडच्या बाजूला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरण्यापूर्वी डावीकडच्या भिंतीवर लिंगोद्भव शिवाचे रेखाटन आहे. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात स्पर्धा लागली की श्रेष्ठ कोण. तेव्हा असे ठरले की जो शिवलिंगाचा आधी अथवा अंत पाहून येईल तो श्रेष्ठ. तेव्हा ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून वर आकाशात उड्डाण केले आणि विष्णूने वराहाचे रूप धारण करून पृथ्वी खोदीत पाताळात प्रवेश केला. काही काळाने ब्रह्मदेवाने आपण शिवलिंगाचे अग्र पाहिले असे सांगितले. मात्र विष्णूने पाताळापर्यंत जाऊन शिवलिंगाचे मूळ सापडणे असंभव आहे असे सांगितले. पुन्हा वाद सुरू झाला. तेव्हा शिवलिंग दुभंगले आणि शिवाने प्रकट होऊन विष्णू खरे बोलतात आणि ब्रह्मदेव खोटे बोलतात असा निर्णय दिला. ती ही शिवलिंगोद्भव मूर्ती. कैलास लेणीची पूर्वेकडील जी रांग आहे, या रांगेमध्ये कल्याण सुंदर शिव म्हणजे शिव पार्वती विवाह दर्शविला आहे. हे शिल्प शिव पार्वतीच्या विवाहाचे आहे. शिल्पपटाच्या खालच्या बाजूला ब्रह्मदेव विवाहाचा होम करीत आहेत. पार्वतीने आणि शिव एकमेकांचे हात हातात घेऊन उभे आहेत. दोघांच्याही मुखांवर लज्जा आणि बावरलेपणाचे भाव आहेत. ते अतिशय मनोहारी आहेत. पार्वती लग्नाच्या धांदलीत एकाच पायात पैंजण घालून आली आहे. तिने बावरलेली नववधू अगदी साकार केली आहे. अंधकार सूरवध मूर्तीची आहे. शिवाने अंधकासुराला मारून त्रिशूळाच्या अग्रावर घेऊन सूर्यलोकात फेकून दिले. शिल्पपटात हाती पानपात्र घेतलेली चामुंडा, तिचे वाहन घुबड आणि पार्वती यांचेही रेखाटन या लेण्यांमध्ये विशेषत्वाने दिसते. शिव त्रिपुर नामक राक्षसाची 3 पुरे होती. एक सोन्याचे, दुसरे चांदीचे आणि तिसरे तांब्याचे. ही पुरे आकाशात भ्रमण करीत. या 3 पुरांना एकाच बाणाने विंधील. त्यांच्यात हातून त्रिपुराचा वध होणार होता. सर्व देवांनी आपले तिळतिळ तेल देऊन शिवाला रथ, धनुष्य, बाण तयार करून दिले. ब्रह्मदेव शिवाचा सारथी झाला. शिवाने शरसंधान करून ती 3 पुरे नष्ट केली. ते हे शिल्प. शिवाच्या मुखावर आवेश अगदी ओसंडून वाहतो आहे. शिव पार्वती अर्धलिंगन मूर्ती. लकुलिश अवतार. शिवाच्या एका हातात सोटा आणि दुसऱ्या हातात घंटा आहे. शिवलिंगोद्भव मूर्ती आहे. शिव गंगाधर मूर्ती आहे. हरिहर मूर्ती आहे. विष्णू नमस्कार मुद्रेत आहे. केवळ शिव कटिहस्त ही मूर्ती सुद्धा येथे आपणास पाहण्यास मिळेल. ब्रह्मदेव चतुर्मुख 3 मुखे समोर, एक मागच्या बाजूला हाती कलश, यज्ञात आहुती टाकण्याची स्त्रुवा अक्षमाला, एक हात अभय मुद्रेत आणि वाहन हंस आहे. केवळ शिव आहे. हरिहर मूर्ती आहे.
शिव भिक्षाटन मूर्ती, तांडव शिव, शिव पार्वती सरोवरातून पार्वतीचा हात धरून बाहेर येणारे शिव, शिव अर्धनारीश्वर, ह्या सर्व मूर्त्या ज्या आहेत ह्या मूर्त्या आपल्याला या कैलास लेणीमध्ये पाहायला मिळतील. येथील एक मूर्ती जी आहे की ज्यामध्ये रावण कैलास हलवतो, अगदी नयनरम्य आहे, बघण्यासारखे आहे. अन्नपूर्णेच्या शिल्पासमोरील पायऱ्या उतरून खाली येतो, तो समोरच रावण कैलास हलवतो आहे. या प्रसंगाचा अति भव्य शिल्पपट आहे. 20 हातांनी कवळा घालून कैलास हलवणारा रावण, पायाच्या अंगठ्याने कैलास खाली दाबणारे शिव, भयाने त्यांना बिलगलेली पार्वती, रावणावर शिलाखंडाचा वर्षाव करणारे शिवगण, शिवाचं भजन गाणारे निश्चल भक्त आणि आकाशात दिक्पालांची दाटी असं हे विलक्षण अद्भुत शिल्प आहे. अगदी समोरचं शिल्प म्हणजेच वाली आणि सुग्रीव यांच्यातलं युद्ध जे आहे येथे दाखवलेलं आहे. या भव्य शिल्पपटाच्या वर 2 ठिकाणी वाली सुग्रीव युद्धाचे शिल्पपट आहेत. तर डावीकडच्या शिल्पात जखमी सुग्रीवाच्या समाचाराला आलेले राम लक्ष्मणही त्या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी रामायणातील काही दृश्यांचं वर्णन आहे. आता थोडे डाव्या हाताला पहा, मुख्य मंदिराच्या भिंतीवर रामायणाचे रेखाटन आहे. या शिल्पपटाच्या पहिल्या ओळीत उजवीकडून पहा, राम लक्ष्मण आणि सीता एकत्र बसलेले आहेत. नंतर हत्ती घोड्यासह ते नगरद्वाराकडे निघाले आहेत. नगरद्वाराबाहेर बडकून ते पायी निघाले आहेत. अगदी शेवटी डाव्या कोपऱ्यात ते गृहकाच्या नावेतून गंगा नदी पार करीत आहेत. दुसऱ्या ओळीत राम काही राक्षसांचा वध करतो आहे. नंतर शूर्पणखा दिसते, रामाला प्रसन्न करायला ती नृत्य करते आहे. लक्ष्मण तिचे नाक कापतो आहे. नंतर ती रावणाच्या राजसभेत गेली आहे. तिसऱ्या ओळीत सुवर्ण मृगाचं रूप घेतलेला मारीच दिसत आहे. राम धनुष्यबाण घेऊन सुवर्ण मृगाचा पाठलाग करतो आहे. रावण साधुरूप घेऊन सतीकडे भिक्षा मागायला आला आहे. तो सीतेला रथात घालून पळवतो आहे. चौथ्या ओळीत रामाची वानर लाशी भेट आहे. यात हनुमान आणि सुग्रीव आहेत. पुढे वाली आणि सुग्रीव युद्ध आहे. मित्र हो, समोर यज्ञशाला ही बघण्यासारखी आहे. अंगणात याही बाजूला हत्ती आहे, तो बराचसा भग्न झाला आहे. जवळ दुसरा मानस्तंभ आहे, इथे पायऱ्या दिसतात. यात चढून वर गेले की यज्ञशाला आहे. यज्ञशालेच्या स्तंभावर 2 स्त्री आकृती आहेत. त्यांची सुडौल शरीर, उभे राहण्याची पद्धत आपले लक्ष वेधून घेतात. त्या द्वारपालिका असाव्यात. यज्ञशालेत डाव्या हातूला एक राजस्त्री आसनावर बसली आहे. तिच्या दोन्ही बाजूला 2 सामरधारिणी दासी आहेत आणि एक खुजाकुरूप सेवक आहे. ही वातापी येथील चालुक्य राजवंशातील महाराणी वा राष्ट्रकूट महाराणी असावी. यानंतर मातृका देवतांचे शिल्प आहेत. माहेश्वरी, तिचं वाहन बैल. ब्राह्मी, तिचं वाहन हंस. गौरी, तिचं वाहन आयुध त्रिशूल. कौमारी, तिचं वाहन मोर. वैष्णवी, तिचं वाहन गरुड. वाराही, तिचं वाहन रेडा. इंद्राणी, तिचं वाहन हत्ती. चामुंडा, तिचं वाहन कुत्रा. गणेश काल आणि काली लक्ष्मी कमलावर बसलेली आणि दुर्गा, तिचं वाहन सिंह यांची शिल्पे भव्य, उठावदार पण थोडी भग्न झालेली आहे. लंकेश्वर लेणी जी आहे ही कैलास मंदिराच्या डाव्या हाताला लंकेश्वर लेणी आहे. गंगा यमुना सरस्वतीच्या देवकोष्ठाजवळून परिशाळेच्या बाजूने पायऱ्या जवळून आपण लंकेश्वर लेणीत प्रवेशतो. गजलक्ष्मी ही जी आहे, पायऱ्या जोडून वर जाताच गजलक्ष्मीचे भव्य शिल्प दिसते. येथेही 4 गजराज तिला सतत जलाभिषेक करताना दिसतात. वर प्रशस्त नंदीगृह आहे. या लेणीतील शिल्पपट असे आहेत. एक माहेश्वरी अर्धनारीश्वर मूर्ती, अंधकार सुरोध मूर्ती, शिव 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 तांडव मूर्ती ही अतिशय सुरेख आहे. सूर्य, पायात पठाणी जोडे, दोन्ही हातात कमलपुष्पे, अंगावर खचून अलंकार. नरसिंह, गणेश सूर्यमूर्तीच्या बरोबर. समोर एकच आणि 2च भुजा असलेली मूर्ती आहे, तो चंद्र असावा. कैलास मंदिराची प्रदक्षिणा संपली, पण हा शिल्पसागर दोन्ही डोळ्यात सामावत नाही. असंख्य देव देवी देवता, यक्ष, अप्सरा, गंधर्व, किन्नर, विद्याधर, मंदिराला आधार देणारे प्रचंड हत्ती, सिंह, शरभ, न्याल, नाना वस्ते, अलंकार, पुराणातील अक्षरशः अनेकानेक प्रसंग, कथा, लता, वेली, फुले, मयूर, हंस, योगी, यती, संन्यासी, राजे, राजकुमारी, महाराणी, दास, दासी, सैनिक यांचं एक अपरंपार, अद्भुत, विलक्षण, आश्चर्यजनक विश्व येथे शिल्पमय होऊन उभे आहे. अवघा शब्दसागर त्याचं वर्णन करायला उन्हात ठरतो. आपण आश्चर्याने तोंडात बोट घालायचेही विसरतो. महाभारताविषयी म्हटले जाते की महाभारतात जे आहे तेच सर्वत्र आहे, महाभारतात नाही ते कुठेच नाही. तसेच कैलासाविषयीही म्हणावेसे वाटते की कैलासात जे आहे तेच अन्यत्र आहे, जे कैलासात नाही ते कुठेच नाही. त्यामुळे देऊळ परिवारू की जे कोरून डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. म्हणजेच मित्र हो, अशी आहे कैलास लेणी. आणि
या कैलास लेणीच्या आश्चर्यातील आश्चर्य, अद्भुतातील अद्भुत अवघ्या विश्वात असं अन्यत्र कुठेही नाही. म्हणून आपण एक वेळेस जरूर आजच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथून अवघ्या 31 किलोमीटर अंतरावर बसलेली ही जी वेरूळ लेणी आहे, की जी अद्भुत लेणी आहे, आश्चर्य आहे, जागतिक आश्चर्य आहे, या लेणीला एकदा जरूर भेट द्या. या लेणीतील आश्चर्य जी आहेत, या लेणीतलं सौंदर्य जे आहे हे आपल्या नयनांनी न्याहाळा. धन्यवाद.